क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार व अराजकतेमुळे राज्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला व त्यातूनच नाशिक आणि वैजापूर इथं काही समाजकंटकांनी जमावर दगडफेक करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीचा आपल्या अबोना शहरातील तसेच परिसरातील शांततेवर परिणाम होऊ नये याकरता तसेच आपल्या गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अबोना शहरात एकता रॅलीचं आयोजन अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केलंय। अबोना पोलीस ठाणे हद्दीतील गावांनी नेहमीच एक आदर्श ठेवलाय, ही एकजूट हा एकोपा संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी ठरेल म्हणून या खास रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। एकता रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व समाज, सर्व सामाजिक संघटना, सर्व पत्रकार बांधव, सर्व महिला गट, बचत गट, हद्दीतील सर्व पोलीस पाटील व सरपंच, विविध गणेश मंडळ या सर्वांनी अबोना पोलीस स्टेशन इथं उद्या सोमवार दिनांक 19/8/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता एकत्र जमण्यासाठी आवाहन पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केलंय। याबाबत पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी अधिकची माहिती दिली आहे, पाहूया सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अबोना, कळवण। तर काय सांगाल, सध्या बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच अनुषंगाने नाशिक झालं, वैजापूर झालं, या ठिकाणी देखील काही प्रमाणात दंगली झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपल्या अबोना पोलीस ठाण्याकडनं उद्या एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल त्याबद्दल, कसं नियोजन असणार, काय सांगाल? बरोबर आहे। उद्या सध्या आपल्या बांगलादेशच्या घटनेच्या अनुषंगाने राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतायत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडतायत, त्या घडू नयेत यासाठी नागरिकांनी एकजुटीने राहणं गरजेचं आहे। सर्व धर्मियांनी कुठल्याही प्रकारे जातीय तेढ न ठेवता एकोप्याने राहणं अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने हद्दीमधील सर्व नागरिक, सर्व धर्मीय लोक, सर्व संघटना आणि या सर्व संघटनेमध्ये महिला वर्ग असेल मोठ्या संख्येने त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहे आणि हे सर्व नागरिक उद्या सकाळी 10:30 वाजता अबोना गावामध्ये या एकता रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तर याच्यामध्ये संदेश एवढाच आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य घडू नये आणि सध्या सर्वत्र जी काही परिस्थिती आहे की कुठली या ठिकाणी उद्भवू नये त्या अनुषंगाने उद्या एकता रॅलीचं हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर तरुण वर्गामध्ये नेहमीच असे दंगलीचे मेसेज असतील, अफवा पसरवणारे मेसेज असतील, हे फॉरवर्ड केले जातात, त्यावर आपली काय उपाययोजना असणार? सध्या सर्वत्र जी काही परिस्थिती उद्भवत आहे याच्यामध्ये तरुणांनी दक्ष राहणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी कुठलेही मेसेज विनाकारण पुढे फॉरवर्ड करू नये। कुठल्याही मेसेज त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला पाठवल्यामुळं समाजामध्ये जे काही परिस्थिती निर्माण होते की असे कुठलेही चुकीचे प्रकार या ठिकाणी कोणीही करू नये यावर आमचं पोलिसांचं बारकाईने लक्ष आहे। सर्व व्हॉट्सअप ग्रुपची तपासणी मोहीम चालू आहे, त्याच्यामध्ये जो कोणी समाविष्ट होईल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे या निमित्ताने आम्हाला सांगावंसं वाटतं, कारण सर्वांना कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी पोलीस दल देखील सक्षम आहे। सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। अबोना पोलीस ठाणे हद्दीमध्ये उद्या होणारे जे एकता रॅलीचं आयोजन हे अबोना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय सपोनी श्री यशवंतराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक एकता रॅली सर्व धर्मीय लोकांनी एकजुटीने त्याचप्रमाणे एकत्र राहावं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये यासाठी हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे आणि यासाठी संपूर्ण रॅलीसाठी अबोना पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी, सर्व अंमलदार हे मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी उपस्थित असणार आहेत। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे, याच्यामध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने, अतिशय शिस्तीच्या माध्यमातून या ठिकाणी ही रॅली पार पडणार आहे। सर्व नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।